विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर भारत यलगडाख, सहाय्यक प्राध्यापक, डिपार्टमेंट ऑफ जिओग्राफी, KRT आर्ट, BH कॉमर्स आणि AM सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज KTHM कॉलेज. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आजच्या तासिकेमध्ये मी तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे. आपण GC 220B जिओग्राफी ऑफ महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्राचा भूगोल हा जो स्पेशलचा पेपर आहे याविषयी या टॉपिक नंबर 2 याविषयी आपण चर्चा करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेला आपण बघितलंय की पॉप्युलेशन प्रोजेक्शन किंवा पॉप्युलेशन कंपोजिशन या पॉप्युलेशन कंपोजिशन हा टॉपिक जो पॉप्युलेशन आणि सेटलमेंट या घटकामध्ये दिलेला आहे, या घटकाविषयी आपण मागील तासिकेला चर्चा केली आहे. या मागील तासिकेविषयी चर्चा करत असताना आपण बघितलं की लोकसंख्या असेल किंवा वस्त्या असेल की महाराष्ट्र हे भारतातील उत्तर प्रदेश खालोखाल लोकसंख्येच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहेत हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे 2001 ते 2011च्या ह्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या 9.69 कोटी होती, तर ती 11.23 कोटीपर्यंत गेली. म्हणजे त्यात पुरुष असेल 5.3 कोटी पुरुष लोकसंख्या असेल, त्यामध्ये 4.64 कोटी स्त्री लोकसंख्या असेल. आता हे जर आपण प्रमाण बघितलं की भारतातील एकूण लोकसंख्येमधील हे प्रमाण 9.4% आहेत. म्हणजे महाराष्ट्रातील लोकसंख्येच्या वितरणामध्ये आपण विविध राज्यामध्ये बरीच तफावत आढळते. आता बृहन्मुंबई विभागामध्ये 1 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या आहे, तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये जर केवळ 8 लाख लोकसंख्या आहेत. त्यामुळे काही जिल्ह्यामध्ये भरपूर लोकसंख्या आहे तर काही जिल्ह्यामध्ये अतिशय कमी लोकसंख्या आहेत. हे आपण वितरण बघितलं आहे. आता वितरण बघत असताना आपण असंही बघितलं होतं की महाराष्ट्रामध्ये असणारा शेती हा प्रमुख व्यवसाय आहे आणि शेती हा प्रमुख व्यवसाय असल्यामुळे या ठिकाणी शेतीमध्ये अनुकूल परिस्थिती आहे. आणि या लोकसंख्येची घनता असेल, दुष्काळी परिस्थिती असेल, कमी पावसाचा प्रदेश असेल, नापीक मृदा असेल, डोंगर टेकड्यांचा प्रदेश असेल, अति थंड हवामान असेल, शेतीस पूरक नसल्यामुळे अशा भागामध्ये लोकसंख्येची घनता अतिशय कमी आहे. आता ह्या घनतेनुसार आपण वेगळ्या प्रकारचं बघितलं की अति घनतेचा प्रदेश कोणता आहे, जास्त घनतेचा प्रदेश कोणता आहे, मध्यम घनतेचा प्रदेश कोणता आहे, कमी घनतेचा प्रदेश कोणता आहे किंवा अति घनतेचा कमी प्रदेश कोणता आहे, याही विचार बघितला. त्याचबरोबर आपण बघत असताना लोकसंख्येचे असणारे वेगवेगळे प्रकारचे कंपोजिशन बघत आलो. त्यामध्ये असणारं लिंग प्रमाण असेल, म्हणजे दर 1000 पुरुषांमागे केवढ्या स्त्रिया असतात किंवा त्याला लिंग प्रमाण किंवा स्त्री पुरुष प्रमाण आपण म्हणतो. म्हणजेच महाराष्ट्रातील लिंग प्रमाण केवळ कमीच नाही तर दरवर्षी ते घटत आहेत. आता 2001च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात स्त्री पुरुष प्रमाण होतं 922 आणि 2011च्या जनगणनेनुसार ते झालं 925. थोडक्यात असा आपण जर विचार केला तर लिंग प्रमाणाचा जर विचार केला तर 2021 साली ते 950 होतं आणि आज 2011च्या विचार केला तर 225 इतके झाले आहेत असं म्हणता येईल. आता हे का कमी आहे, तर सर्वात महत्त्वाची काही कारणं असू शकतात. आता स्त्री पुरुष असेल याच्या मृत्यूदरामध्ये बराच फरक आहे. आता वेळी मृत्यू पावणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्याच्यामुळे मृत्यूदर जास्त आहे. आता स्थलांतर करणाऱ्या लोकांमध्ये महिलांचे प्रमाण कमी आहे, त्यामुळे शहराच्या लोकसंख्येमध्ये लिंग गुणोत्तर कमी आढळते. त्यामुळे सर्वात कमी लिंग प्रमाण शहर किंवा उपनगरे याच्यामध्ये आपल्याला दिसून येईल. आता त्याही पुढे आपण जर बघितलं असेल की साक्षरतेचं प्रमाण बघत असताना 2001 आणि 2011च्या जनगणनेनुसार जर आपण विचार केला तर एकूण असणाऱ्या 2011 साली एकूण बघितलं तर 76.9% लोक साक्षर होते आणि ते 2011 मध्ये जर आपण विचार केला तर 75.5% स्त्रिया या साक्षर होत्या. म्हणजे एकूण जर आपण विचार केला तर 2011 साली 82.9% लोक महाराष्ट्रातील सर्व असणारी लोकसंख्या ही 82.9% पर्यंत साक्षरता वाढली आहे. म्हणजे आपण असाही विचार केला की साक्षरतेचं प्रमाण वाढलं गेलं आहे. म्हणजे साक्षरतेचे प्रमाण वाढल्यामुळे त्याचाही परिणाम आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. आणि आता त्यानंतर पुढे ग्रामीण आणि शहरी लोकसंख्या बघितलं असं की महाराष्ट्र हे औद्योगिकदृष्ट्या प्रगत राज्य असल्यामुळे सर्वात प्रथम राज्य कारखाने ब्रिटिशांनी मुंबई स्थापन केल्यामुळे महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या शहरीकरणाला लवकर सुरुवात झाली आणि शहरीकरणाचा वेगही झपाट्याने झाला आणि ग्रामीण लोकसंख्या कमी होत असून नागरी लोकसंख्या झपाट्याने वाढत आहेत. आणि 1902 साली फक्त 10.8% लोक शहरी भागात राहत होते. आता त्याचं प्रमाण उलट झालंय, याचे प्रमाण हे 45% झाले. आता नागरी लोकसंख्येचा आपल्याला आकडेवारी लक्षात येऊ शकतो. म्हणजे थोडक्यात आता महाराष्ट्रामध्ये जर आपण विचार केला शहरीकरणाबाबतीत मुंबई असेल, ठाणे असेल, नागपूर असेल, पुणे असेल या जिल्ह्यामध्ये आपल्याला झालेली दिसून येऊ शकते. म्हणजे थोडक्यात असा आपण विचार केला की सगळ्या असणाऱ्या या गोष्टी म्हणजेच महाराष्ट्र नागपूर असेल, अहमदनगर असेल, उस्मानाबाद असेल, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यात झालेले आपल्याला म्हणू शकते. म्हणजे महाराष्ट्रात 1 लाखाहून अधिक लोकसंख्या असलेली जिल्हे 40 शहर आहेत. आता सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हा आपल्याला माहिती आहे की मुंबई उपनगर जिल्हा. सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा असेल तर गडचिरोली जिल्हा. सर्वात जास्त लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा असेल तर तो मुंबई आहे. सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा असेल तो गडचिरोली आहे. सर्वाधिक प्रमाण असलेला जिल्हा ठाणे जिल्हा. लोकसंख्या वाढीचे सर्वात कमी प्रमाण असलेला सिंधुदुर्ग जिल्हा. सर्वात जास्त साक्षरता असणारा जिल्हा मुंबई उपनगर. सर्वात कमी साक्षरता असणारा नंदुरबार. सर्वात जास्त लिंग प्रमाण असलेला सिंधुदुर्ग आणि सर्वात कमी लिंग प्रमाण असलेला मुंबई. आणि आता अनुसूचित जाती जमाती
पुढचा जो घटक येतोय तो आज आपण आजच्या तासिकेला बघणार आहोत की अनुसूचित जाती असेल, जमाती असेल आणि विमुक्त भटक्या विमुक्त जमात जाती असेल याविषयी आजच्या तासिकेला आपण माहिती बघणार आहोत। चला बघूया अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या विमुक्त जाती व जमाती। आता विद्यार्थी मित्रांनो, अनुसूचित जाती म्हणजे काय? अनुसूचित जातीचा विचार करत असताना भारतीय घटनेने कलम 341 अन्वये राष्ट्रपतींच्या आदेशानुसार भारतीय समाजातील काही राजकीय गटांना अनुसूचित जाती म्हणून घोषित केलं आहे। आता 1950 मध्ये अंमलात आणलेल्या स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेने अनुसूचित जाती हा शब्दाचा प्रयोग त्या ठिकाणी स्वीकार केला आहे। सर्वसाधारणपणे आपण जर असा विचार केला की मागासवर्गीय सामाजिक गट म्हणून सूचित करण्याच्या हेतूने अनुसूचित जाती हा शब्द प्रयोग आपल्याला केला आढळतो। म्हणजे थोडक्यात आपण जर विचार केला मागासवर्गीय सामाजिक गट म्हणून हे सूचित करायचे आणि ह्या सूचित करण्यासाठी अनुसूचित जाती हा शब्द त्या ठिकाणी वापरला गेला आहे। म्हणून भारतीय राज्यघटनेने कलम 366 अन्वये अनुसूचित जातीची व्याख्या केली आहे। आता भारतीय घटनेपुरता विचार करावायचा झाल्यास घटनेचा कलम 341 नुसार ज्या जाती, वंश, जनजाती अथवा जाती, त्यांचे भाग अथवा त्यातील गट यांना अनुसूचित जाती म्हणून उल्लेख केला असेल अशा सामाजिक गटांना अनुसूचित जाती असे मानला जाईल। म्हणजे आपण असा जर विचार केला तर ह्या गोष्टींचा आपण विचार करत असताना ह्या गोष्टी आपल्याला 341 कलमानुसार आपल्याला दिसून येतील। थोडक्यात अनुसूचित आता हे झालं अनुसूचित जाती बाबतीत। आता अनुसूचित जमाती बाबतीत बघा, भारतीय राज्यघटनेने कलम 341(1) नुसार राष्ट्रपतींनी घोषित केलेल्या जमातींना अनुसूचित जमाती असे म्हणतात। आता ह्या कुठल्या जमाती आहे? त्यामध्ये एकाकी असेल, डोंगराव असेल, जंगलात राहणारे असेल, ज्यांना आधुनिक संस्कृती आणि जीवनाचा परिचय होऊ शकला नाही अशांचा त्याच्यामध्ये समावेश केला। आता ह्या लोकांना आपण काय म्हणतो? गिरिजन किंवा आदिवासी असेही म्हणू शकतो। थोडक्यात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यामधला असणारा फरक हा दिलेला आहे। म्हणजे राज्यघटनेने 341(1) नुसार दिलेला लोक असेल, त्याच्यामध्ये जाती असेल, वंश असेल, जनजाती असेल, जाती असेल, यामध्ये असणारा अनुसूचित जातींचा समावेश केला आणि सर्वात महत्त्वाचं ह्या सामाजिक घटकांना, ज्या सामाजिक घटक म्हणजे मागासवर्गीय घटक म्हणून त्यांना नामकरण केलं, त्याला आपण अनुसूचित जाती असं म्हटलो। आणि 2041 भारतीय राज्यघटनेच्या कलम 341(1) नुसार राष्ट्रपतींनी घोषित केलेल्या जमातींना अनुसूचित जमाती म्हटलो। त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती जमात ज्या होत्या किंवा जे लोक होते ते एकाकी होते, डोंगरावर होते, जंगलात राहणारे होते, त्यांना आधुनिक संस्कृती व जीवनाचा परिचय होऊ शकला होता असा त्याचा समावेश होता। अशा लोकांना आपण काय म्हटलो? गिरिजन आणि आदिवासी म्हटलो आणि त्यांना आपण काय म्हणतोय? अनुसूचित जमाती। आता यात सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की ह्या सर्वात मध्ये मागासलेपणाचं एक मुख्य म्हणजे आर्थिक आणि सांस्कृतिक घटक होय। इतर सर्व भारतीयांपेक्षा शैक्षणिक, आर्थिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या मागासलेला समाज म्हणजे अनुसूचित जमाती होय। म्हणजे सर्वात भारताचा विचार केला की भारताच्या इतर असणाऱ्या वेगळ्या जाती किंवा जमातीपेक्षा जर विचार केला तर हा जो समाज असेल हा आर्थिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक दृष्ट्या मागासलेला समाज आहे असं आपल्या ठिकाणी नमूद केलं गेलं आहे। आता महाराष्ट्रामध्ये सर्वात डोंगराळ प्रदेशामध्ये घनदाट अरण्यामध्ये आदिवासी लोकांची वास्तव्य आपल्याला बऱ्याच विखुरलेल्या स्वरूपामध्ये आढळून येतं आपल्याला माहिती। आता राज्यामध्ये आदिवासी लोकांचे वास्तव्य प्रामुख्याने सह्याद्री पर्वत असेल, सातपुडा पर्वतरांग असेल, गोंडवाना विभाग म्हणजे असेल त्या ठिकाणी विदर्भ म्हणू शकतो। त्या विदर्भामध्ये आपल्याला पाहावयास मिळू शकते। आदिवासी लोकांचे वर्गीकरण कशा प्रकारे केले आपण ते बघूया पुढं की अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या व विमुक्त जाती। आता पहिल्यांदा बघूया अनुसूचित जाती। आता अनुसूचित जातीमध्ये कोण होतं? तर त्यामध्ये मातंग असेल, चर्मकार असेल या लोकांचा त्या ठिकाणी समावेश होतो असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल। याचप्रमाणे होलिया, होलार, ढोर, खाटीक, मेडगी, मेहतर, डोम, बेडर, शेनवी इत्यादींचा अनुसूचित जातीमध्ये आपल्याला समावेश केलेला आपल्याला दिसून येईल। आता सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या अनुसूचित जातीमध्ये नवबुद्धांचा समावेश आपल्याला केलेला असतो। आता महाराष्ट्रातील 2011च्या जनगणनेनुसार जर आपण विचार केला तर अनुसूचित जातीच्या लोकांची संख्या होती 1,32,75,898। तर त्यांच्या एकूण लोकसंख्येचे जर प्रमाण बघितलं तर ते 11.81% प्रमाण हे आपल्याला अनुसूचित जातीच्या लोकांचं आपल्याला दिसून येईल असं आपल्याला म्हणता येईल। थोडक्यात महाराष्ट्रामध्ये 2011च्या जर जनगणनेनुसार आपण विचार केला तर अनुसूचित जातीमध्ये साक्षरतेचे प्रमाण 79% आहे। म्हणजे असा आपण विचार करूया की अनुसूचित जातीच्या लोकांचं असणारी झालेली डेव्हलपमेंट हेही आपल्या ठिकाणी या आकडेवारीवरून दिसून येते। आता अनुसूचित जमाती महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जमाती सुमारे 47 आहेत। आता याचे वास्तव प्रामुख्याने जर बघितलं तर डोंगराळ भाग असेल किंवा अरण्यामध्ये आहेत असे आपल्याला वास्तव पुढील प्रमाणे आढळू शकते। आता कोणकोणत्या प्रदेशामध्ये या जमाती आढळतात तर पहिल्यांदा बघूया सह्याद्री पर्वतमय प्रदेश। आता महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं की महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वताचा प्रदेश आपल्याला कोकणातील ठाणे असेल, रायगड असेल, तसेच पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर,
पुणे जिल्ह्यातील मुख्यत्वे करून पश्चिम भागामध्ये अनुसूचित जमाती राहतात. सह्याद्री पर्वतमय प्रदेशामध्ये महादेव कोळी असेल, वारली असेल, पारधी असेल, ठाकर असेल, मल्हार असेल, कोळी असेल, भिल्ल असेल, काथोळी असेल, कातकरी असेल इत्यादी अनुसूचित जमाती ह्या सह्याद्री पर्वतमय प्रदेशात किंवा महाराष्ट्रामध्ये वास्तव्यात आहेत असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. आणि ह्या सह्याद्री पर्वतमय प्रदेशमध्ये प्रामुख्याने कुठला भाग येतो तर सर्वात महत्त्वाचा भाग येतो कोकणातील ठाणे विभाग येतो. त्यानंतर रायगड विभाग येतो. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्राकडे आल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर आणि पुणे जिल्ह्याचा काही भाग त्या ठिकाणी सह्याद्री पर्वतमय प्रदेशामध्ये येतो. आणि या पर्वतमय प्रदेशामध्ये मगाशी सांगितल्याप्रमाणे या वेगळ्या प्रकारचे जमातीचे वेगळ्या प्रकारचे लोक या ठिकाणी राहतात. आता ठाणे जिल्ह्यामध्ये जर आपण गेलो तर ठाणे जिल्ह्यामध्ये तळासरी असेल, डहाणू असेल, जव्हार असेल, मोखाडे असेल, जव्हार असेल या तालुक्यांमध्ये प्रामुख्याने, तसेच नाशिक जिल्ह्यामध्ये सुरगाणा, कळवण मुख्यत्वे करून अनुसूचित जमातीचे केंद्रीकरण आपल्याला झालेले बघावयास मिळत असते. आणि त्याही पुढे जर आपण बघितलं ठाणे जिल्ह्यातील पालघर असेल, वसई असेल, वाडा असेल, भिवंडी, कल्याण व उल्हासनगर या प्रदेशामध्ये अनुसूचित जमातींचे केंद्रीकरण आपल्याला जाऊन मिळेल. त्यानंतर पुढे बघितलं आपण तर रायगड जिल्ह्यामध्ये गेलो तर रायगड जिल्ह्यामध्ये पनवेल असेल, खालापूर असेल, कर्जत असेल, पेण या तालुक्यामध्ये आपल्याला बघावयास मिळते. त्यानंतर नाशिक जिल्ह्यामध्ये सटाणा, दिंडोरी, नाशिक, इगतपुरी, सिन्नर या भागामध्ये आपल्याला अनुसूचित जमाती वेगळ्या प्रदेशामध्ये विखुरलेल्या दिसून येतात. आता पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर असेल, आंबेगाव असेल, खेड असेल, मावळ असेल तालुक्यामध्ये अनुसूचित जमातीचे लोक विखुरलेल्या स्वरूपामध्ये आपल्याला दिसून येतात. म्हणजे आपल्याला असा जर विचार केला की महाराष्ट्रामध्ये असणारे अनुसूचित जमातीचे लोक कोणकोणत्या भागामध्ये विस्तारित झाले आहेत आपण या ठिकाणी असं त्याच्या गोष्टी आपल्या या ठिकाणी समजल्या आहेत. आता अनुसूचित जमातीविषयी बघत असताना दुसरा पॉईंट बघू की सातपुडा पर्वतमय प्रदेशामध्ये जर आपण बघितलं की महाराष्ट्रामध्ये उत्तर भागामध्ये सातपुडा पर्वताच्या काही रांगा पसरलेल्या आहेत. त्यामध्ये कुठल्या येतात धुळे भाग येतो, जळगाव येतो, अमरावती, त्याचबरोबर अकोला व बुलढाणा जिल्ह्यामध्ये अनुसूचित जमाती राहतात. आता अनुसूचित जमातीमध्ये कुठला येतो तर सातपुडा पर्वत रांगाच्या परिसरामध्ये गोमित, पारधी, भिल्ल, कोरक, गोंड, डानका इत्यादी अनुसूचित जमातीचे वास्तव्य आपल्याला या ठिकाणी करताना दिसू शकतात. म्हणजे थोडक्यात जर आपण बघितलं सातपुडा पर्वतमय प्रदेशामध्ये धुळे, जळगाव आणि अमरावती, अकोला आणि बुलढाणा ह्या जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने अनुसूचित जमाती आढळतात. अनुसूचित जमातीमध्ये ह्या प्रकारच्या सातपुडा पर्वत रांगाच्या परिसरामध्ये गोमित, पारधी, भिल्ल, कोरक, गोंड, डानका या प्रकारच्या अनुसूचित जमातींचे वास्तव्य या प्रकारचे लोक त्या ठिकाणी राहतात असं आपल्याला म्हणता येईल. आता धुळे जिल्ह्यामध्ये अक्राणी असेल, अक्कलकोवा असेल, नवापूर असेल किंवा अमरावती जिल्ह्यामध्ये धारणी असेल किंवा चिखलदरा या तालुक्यांमध्ये प्रामुख्याने अनुसूचित जमातीचे केंद्रीकरण झाले आहेत असं आपल्याला म्हणता येईल. आता धुळे जिल्ह्यामध्ये शहादे असेल किंवा शिरपूर तालुक्यांमध्ये प्रामुख्याने अनुसूचित जमाती आढळून येतात. जळगाव जिल्ह्यामध्ये असेल तर चोपडा, यावल आणि रावेर तालुक्यामध्ये अनुसूचित जमातीचे केंद्रीकरण झाले आहेत. अमरावती जिल्ह्यात मोसी असेल किंवा वरुड असेल या तालुक्यांमध्ये, अकोला जिल्ह्यात गेलो आपण तर तेल्लारा, अकोट किंवा पातूर जिल्ह्यामध्ये त्याचा प्रामुख्याने समावेश होतो. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर असेल किंवा मेहकर तालुक्यामध्ये अनुसूचित जमातीच्या जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात विखुरलेला आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात अनुसूचित जमाती असेल अनुसूचित जमातीच्या सातपुडा पर्वतमय प्रदेशामध्ये कोणकोणत्या ठिकाणी महाराष्ट्रातील म्हणजे असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या तालुक्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात बघावयास मिळतात हे आपण या ठिकाणी बघितलं. आता अनुसूचित जमाती गोंडवाना प्रदेशमध्ये मराठा, विदर्भ आणि मराठवाडा बघितलं तर महाराष्ट्रामध्ये गोंडवाना प्रदेशात म्हणजे विदर्भातील यवतमाळ असेल, वर्धा असेल, भंडारा असेल, चंद्रपूर असेल व गडचिरोली जिल्हे असेल, तसेच मराठवाड्यातील नांदेड, परभणी जिल्ह्यामध्ये अनुसूचित जमातीचे वास्तव्य आपल्याला या ठिकाणी बघावयास मिळत असते. आता हे सांगितलं तुम्हाला की मराठवाड्यातील गोंडवाना प्रदेश हा मराठवाडा आणि विदर्भ म्हणून येतो. म्हणजे यामध्ये विदर्भातील यवतमाळ, वर्धा, भंडारा, चंद्रपूर व गडचिरोली जिल्हे आणि व तसेच मराठवाड्यातील नांदेड आणि परभणी जिल्ह्यांचा प्रामुख्याने यामध्ये समावेश होतो. आता गोंडवाना विदर्भामध्ये कुठले यवतमाळ, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आणि मराठवाड्यामध्ये नांदेड आणि परभणी ह्या दोन्ही जिल्ह्यांचा प्रामुख्याने आपल्याला अनुसूचित जमातीचे वास्तव्य आढळून येते. आता गोंडवाना प्रदेशामध्ये जर गेलो तर गोंडवाना प्रदेशामध्ये आपल्याला हळबा, पारधी, कोळंब, अद, गोंड, माडिया गोंड, कोथा इत्यादी अनुसूचित जमाती आपल्याला त्या ठिकाणी आढळतात. आता गडचिरोली जिल्ह्यामध्ये गेलो आपण तर कुरखेडा असेल, घानोरा असेल, एट्टापल्ली असेल, अहिरी असेल, सिरोसा तालुक्यामध्ये अनुसूचित जमातीचे केंद्रीकरण आपल्याला या ठिकाणी झालेले दिसून येईल. आता त्यानंतर आपण पुढे गेलो यवतमाळ जिल्ह्यामध्ये धारवा असेल, वरणी तालुक्यामध्ये उरलेले सर्व तालुके, वर्धा जिल्ह्यामध्ये करंजा असेल, सेलू असेल, अरवी असेल यांचाही समावेश प्रामुख्याने होतो. त्यानंतर नागपूर जिल्ह्यामध्ये काटोल असेल, रामटेक असेल, पारशिवनी असेल यांचा समावेश होतो. त्यानंतर भंडारा जिल्ह्यामध्ये गेलो तर तुमसर असेल, तिरोडा असेल, गोंदी असेल, आमगाव असेल, सालखेसा असेल, तर गोरेगाव असेल, तेवरी असेल, मोरगाव असेल किंवा अर्जुनी म्हणतात त्याला आणि संपूर्ण चंद्रपूर जिल्हा तसेच गडचिरोली जिल्ह्यातील मोर्शी, गडचिरोली जिल्हा
त्यानंतर आरमोरी तालुक्यामध्ये अनुसूचित जातीचे विखुरलेले आपल्याला किंवा वेगळ्या भागामध्ये आपल्याला दिसून येतात. म्हणजे अशा प्रकारे गोंडवाना प्रदेशामध्ये, विदर्भ आणि मराठवाड्याच्या प्रदेशामध्ये आपल्याला वेगळ्या प्रकारच्या जमातीचे लोक त्या ठिकाणी आपल्याला वास्तव्य करताना आढळून येतात. आता मराठवाड्याचा जर आपण विचार केला की मराठवाड्यामध्ये अनुसूचित जमातीचे प्रमाण कमी आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये आपण जर बघितलं तर किनवट असेल, हदगाव असेल, भोकर असेल, तर परभणी जिल्ह्यामध्ये बघितलं तर हिंगोली असेल, कळमनुरी असेल तालुक्यामध्ये अनुसूचित जातीचे लोक त्या ठिकाणी विखुरलेले आहेत असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अनुसूचित जाती जमातीचे लोक महाराष्ट्रामध्ये वास्तव्य आपल्याला करताना वेगळ्या भागामध्ये दिसून येत असतात. आता भटक्या आणि विमुक्त जमाती महाराष्ट्रात जर मुख्यत्वे करून आपण जर बघितलं, डोंगराळ प्रदेशामध्ये वास्तव्य करणारे व सतत भटकत राहणाऱ्या लोकांचा समावेश प्रामुख्याने भटक्या आणि विमुक्त जमातीमध्ये केला. म्हणजे या सर्वात महत्वाची ह्या जमातीचं वैशिष्ट्य म्हणजे काय की सतत फिरत राहणारे किंवा न एका एका डोंगराळ प्रदेशात वास्तव्य करणारे आणि सतत भटकत राहणारे ह्या लोकांचा समावेश आपल्याला विमुक्त आणि भटक्या जमातीमध्ये करत असतो आणि केलेला आहे. आता महाराष्ट्र शासनाने भटक्या जातीची आधी यादी प्रसिद्ध केली, त्यामध्ये काही पुढील प्रमाणे आहेत. त्यामध्ये गोपाळ असेल, गोसावी असेल, बाबा बैरागी असेल, बेलदार असेल, भराडी असेल, गारुडी, गोंधळी, चित्रकथी, घिसाडी असेल, काशी कापडी असेल, कोल्हारी असेल, वैदू असेल, ठाकर असेल, वासुदेव असेल, डोंबारी असेल, ओतारी असेल, यांचा समावेश प्रामुख्याने भटक्या जातींच्या मध्ये प्रामुख्याने केला आहे. गोपाळ, गोसावी, बाबा बैरागी, बेलदार, भराडी, गारुडी, गोंधळी, चित्रकथी, घिसाडी, काशी कापडी, कोल्हारी, वैदू, ठाकर, वासुदेव, अंबारी अशा 16 प्रकारच्या भटक्या जातीचा समावेश महाराष्ट्र शासनाने या भटक्या जातींमध्ये केला गेला आहे. आता महाराष्ट्र शासनाने विमुक्त जातींमध्ये काही कुठल्या जाती समावेश केला आहे, त्यामध्ये रामोशी, बेस्तर, बेरड, वडारी, राजपूत बामटा, कैकाडी आणि कंजार भाट यांचाही समावेश प्रामुख्याने केला गेला आहे. म्हणजे ह्या झाल्या भटक्या आणि विमुक्त जमातीमध्ये आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. थोडक्यात त्यामध्ये फासे पारधी असेल, पाथरवट असेल इत्यादींचा समावेश प्रामुख्याने महाराष्ट्र शासनाने विमुक्त जातीमध्ये केलेला आपल्याला दिसून येईल. आता महाराष्ट्रातील 2011च्या जनगणनेनुसार जर आपण विचार केला तर जनगणनेनुसार विचार करत असताना भटक्या आणि विमुक्त जातींच्या लोकांची संख्या सुमारे 20 लाखाच्या आसपास होती. आता हे आपण विचार करत आलोय की या एवढ्या मोठ्या प्रमाणावर असणारी लोकसंख्या आणि 2011च्या नुसार अनुसूचित जमातीची लोकसंख्या मगाशी सांगितल्याप्रमाणे ही 1,05,10,213 होती असं आपल्या या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात या असणाऱ्या 2011च्या जनगणनेनुसार भटक्या आणि विमुक्त जातींच्या लोकसंख्येची सुमारे 20 लाखाच्याही पुढे आपल्याला म्हणता येईल. म्हणजे महाराष्ट्रातील एकूण लोकसंख्येची अनुसूचित जमातीची टक्केवारी जर आपण बघितली तर ती 9.3% आहे असं आपल्याला म्हणता येईल. थोडक्यात अनुसूचित जमातीमध्ये 2011च्या आकडेवारीनुसार साक्षरतेचे प्रमाण हे 65.7% एवढे मोठ्या प्रमाणावर वाढलेले आपल्याला दिसून येत. म्हणजे थोडक्यात असा आपण जर विचार केला तर मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रामध्ये भटक्या विमुक्त जातीची लोकसंख्या जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर आहेत असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात असा आपण विचार करूया की या जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर असणाऱ्या भटक्या विमुक्त जमातीचे लोक जास्तीत जास्त प्रकारे महाराष्ट्रामध्ये आहेत असं आपल्याला म्हणता येईल. थोडक्यात या ठिकाणी असणाऱ्या या वेगळ्या प्रकारच्या जमाती महाराष्ट्रामध्ये वेगळ्या प्रकारे गोविंदाने राहत आहेत असं आपल्या ठिकाणी म्हणता येईल. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या वेगळ्या प्रकारच्या अनुसूचित जाती असतील, अनुसूचित जमाती असेल, विमुक्त आणि भटक्या जाती असेल यांचा आपण आजच्या तासिकेला मागोवा घेतला की कोणत्या भागामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि भटक्या विमुक्त जमाती राहत आहेत याचा आपण प्रत्येक तालुक्यावाईज असेल किंवा वेगळ्या प्रत्येकाच्या विभागावर आपण त्या प्रत्येक जातीविषयी असेल किंवा वेगळ्या प्रकारच्या विमुक्त जाती जमाती याविषयी सविस्तर आजच्या तासिकेला बघितला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेविषयी कोणाच्या मनात काही शंका प्रश्न निर्माण झाले असतील तर आपण या ठिकाणी माझा मेल आयडी दिला, यावरती आपण मेल करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारे पुढील तासिकेला आपण भेटूया. पुढील तासिकेला बघूया स्थलांतर, या स्थलांतराचे काय परिणाम असेल, स्थलांतर म्हणजे काय किंवा स्थलांतर करत असताना कोणकोणत्या गोष्टी घटकांचा आधार घेतला जातो किंवा पूल आणि स्थलांतराचा परिणाम काय याचा आपण मागोवा घेणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.